शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयतां दाट्यन्धकाराभं हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं मारुत्तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांसी वदे पूर्णवेदान्तवाणी मनावे कसे हो तया लागी वाणी। परब्रह्मरूपी असा जो तुकोबा तयाची तुके कोण दुजा तुकोबा। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। मनुष्याकृती राघवे ख्याती केली। मनुष्याकृते राघवे ख्याती केली। शिळाशिखरी सागरी तारियेली। शिळाशिखरे सागरे तारियेली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। तुका पूर्ण ब्रह्म प्रकाशे। जळी रक्षिले निर्जीवा कागद। जळी रक्षिले निर्जीवा कागदासे। महाराज हा जन्मला मृत्यू लोकी। महाराज हा जन्मला मृत्यू लोके। तुझी उपमा नाडळी इहलोकी। तुझे उपमान आढळे इहलोकी। भव सिंधुसी बांधिला से तुझेने। भव सिंधुसे बांधिला से तुझेने। अनाथा दिना कारणे तू कयाणे। अनाथा दिना कारणे तू कयाणे। तुका भासला मानवी वेशधारी। तुका भासला मानवी वेशधारी। परिहा लीला विग्रही निर्विकारी। परिहा लीला विग्रही निर्विकारी। स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा। स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा। का तोचितो हा परब्रह्म ठेवा। का तोचितो हा परब्रह्म ठेवा। दया पूजिले आदरे पांडुरंगी। जया पूजिले आदरे पांडुरंगे। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवी दिव्य रूपीच केली। तनु मानवी दिव्य रूपीच केली। न त्यागितीये दिव्य लोकाशी नेली। न त्यागितीये दिव्य लोकाशी नेली। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत कृपा झाली इमारत फळा आली। इमारत फळाली इमारत फळा आली। संत कृपा झाली इमारत फळाली। इमारत फळाली इमारत फळाली। ज्ञानदेवे रचिला पाया। ज्ञानदेवे रचिला पाया। ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया। उभारिले देवालया। उभारिले देवालया। ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया। उभारिले देवालया। उभारिले देवालया। जनार्दन एकनाथ थांब
खांब दिला भागवत, खांब दिला भागवत, खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, खांब दिला भागवत, खांब दिला भागवत. नाम तयाचा किंकर देणे केला हा विस्तार, देणे केला हा विस्तार, देणे केला हा विस्तार. नाम तयाचा किंकर देणे केला हा विस्तार, देणे केला हा विस्तार, देणे केला हा विस्तार. तुका झाला से कळस भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. तुका झाला से कळस भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. बहिणी मने फडके ध्वजा, बहिणी मने फडकती ध्वजा, बहिणी म्हणे फडकते ध्वजा, बहिणी मने फडकती ध्वजा. निरूपण गेले ओझा, निरूपण गेले ओझा. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. निरूपण केले बोजा, निरूपण केले बोजा. ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियम, नाम घेता का प्रियम, नाम घेता का तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियम, नाम घेता का प्रियम, नाम घेता का प्रियम. तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ, केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ. वया तारी या जैशालाया, जैशालाया तारी या जैशालाया. जळे दगडा सहित वया तारी या जैशालाया, तारी या जैशालाया, तारी या जैशालाया. आणि रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही, तुका विष्णू नाही, तुझा तुका विष्णू नाही. मणी रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, विष्णू नाही तुझा. आज कथेचा आपला चौथा दिवस. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थ लोणी बुद्रुकतर्फे आयोजित बीजोत्सव 2024 मधल्या आजच्या चौथ्या दिवसाला आपण सामोरे जातोय. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकत आपण आज इथपर्यंत पोहोचलो. आज आपल्या हिंदू धर्म संस्कृतीतला अत्यंत पवित्र असा सण आणि हिंदू पंचांगानुसार आपल्या कॅलेंडरच्या हिंदू वर्षातला शेवटचा सण. ज्याला परंपरेने आपण होळी म्हणतो. उत्तर प्रदेश, बिहार, हिंदी प्रांतामध्ये त्याला होलिका असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मान्यतेनुसार, पुराण मान्यतेनुसार
भक्त प्रल्हादाची भक्ती ज्या वेळेला वाढली त्यावेळेला त्याला मारण्याचे अनेकविध उपाय करण्यात आले. त्याच्यात एक उपाय असा होता, हिरण्यकश्यपूची एक बहीण होती, तिचं नाव होलिका होतं. ती स्वतः शरीरामध्ये अग्नी प्राप्त करायची, निर्माण करायची. भजन करणाऱ्या प्रल्हादाला तिच्या मांडीवर देण्यात आलं, पण भजनाची ताकद इतकी मोठी होती, भगवंताच्या कृपेने होलिका पूर्ण जळाली, पण भक्त प्रल्हादाला काही झालं नाही. का? तुका म्हणे भार घातली यावरी, होईन कैवारी नारायण. चला जगद्गुरु तुकोबारायांना काय वाटतं आपण बघूया होळीच्या निमित्ताने. हा वर्षातला शेवटचा सण आहे, बरोबर? काय होतं महाराज, आपण वर्षभरामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या आहेत, जे पापकर्म केले, त्या पापकर्माची आज होळी करायची आणि उद्यापासून नवीन बघायला सुरुवात करायची, असा हा उत्सव. गीतेमध्ये त्याला एक न्याय आलेला आहे. कुठला? अपिचेत्सु दुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो इसाहा. तुम्ही किती पाप कर्म करा, चुकीचं कर्म करा, पण ज्या दिवशी तुम्ही ठरवाल आज याची होळी करायची ना आपल्याला उद्यापासून चांगलं वागायचं, त्या दिवशी तुम्ही पुण्यात्मा म्हणूनच जमावाल. दृष्टांत आहे महाराजांचा. कसा तो ऐका. नदीला पूर आला आणि गावातले 2-4 पोरं त्या पुराची गंमत पाहण्यासाठी गेलेत. एका पोराचा पाय सटकला आणि ते पडलं नदीमध्ये. पुराचा प्रवाह जोराचा होता, इतका प्रवाह जोराचा होता की ते पोरगं वाहत गेलं. गावातल्या पट्टीच्या पोहणाऱ्यांनी उड्या मारल्या, पण पोरगं हाताशी लागलं नाही, वाहत राहिलं. मग नातेवाईकांनी काठाकाठाने तपास सुरुवात करेल. 4 दिवस तपास केला, पण पोरगा हाताशी लागलं नाही. धरण क्षेत्रापर्यंत गेलेत आणि तिथून परत आलेत. ज्या अर्थी आता धरणात गेलं त्या अर्थी पोरगा आता सापडत परत आले. मेलेल्या मुलाची, मेलेल्या माणसाची तुमच्याकडे काय करतात? क्रियाक्रमविधी कसा करतात? दशक्रियाविधी करतात, बरोबर आहे ना? काही भागामध्ये 11वं, 12वं, 13वं अशी विधी आहेत प्रत्येक भागानुसार, मान्यतेनुसार. जास्त सुशिक्षित असले तर ते 5व्या दिवशीच आवरून घेतात सुशिक्षित, आणि ते जास्त सुशिक्षित होते ज्यांचं पोरगं वाहून गेले ते 4थ्या दिवशी परत आलं आणि त्यांनी ठरवलं 4 दिवस झाले, ज्या अर्थी पोरगं सापडत नाही त्या अर्थी पोरगं आता गेलं नाही, मेलं. गेलेलं परत येतं, मेलं पोरगं तरुण होतं. एक काम करा, 5व्या दिवशी याचा क्रियाकर्म आटोपून घ्या. आता 5व्या दिवशी करायचं म्हणजे त्याला पाहूनच 4 दिवस झाले होते. करायचं म्हणजे उद्याच करायचं ना. सगळ्या नातेवाईकांना फोन केलेत. सगळे नातेवाईक 5व्या दिवशी या पोराच्या घरी सकाळी 8 वाजता हजर झाले. कशा करता? दशक्रियाविधी करण्यासाठी. 5व्या दिवशी पंचक्रिया म्हणतात त्याला. इकडे याचं काय झालं ते ऐका. कोणाचं? हे जे वाहून गेलं होतं ना, हे 4थ्या दिवसापर्यंत धरण क्षेत्राच्या पलीकडे गेलं आणि एका गावात अटकलं. 4थ्या दिवशी त्या गावच्या सरपंचाने 2-4 पोरांना मध्ये उतरवून त्याला बाहेर काढलं. त्याच्यात थोडासा जीव होता. त्याला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरवर यशस्वी उपचार केले. रात्री 2 ते 2:30 वाजता ते पोरगं शुद्धीवर आलं. डॉक्टरांनी त्या सरपंचाला बोलवलं. तुम्ही जे पोरगं ऍडमिट केलं होतं ते शुद्धीवर आलं म्हटले. सरपंच सकाळी 5 वाजताच तिथे पोहोचले दवाखान्यात. त्या पोराला विचारलं कुठला रे? तो म्हटला अहिल्यानगर जिल्हा. तालुका रे राहता. गाव लोणीच ना. मग तुमच्या गावचं नाही तर माझ्या गावचं सांगू का? लोणी. त्या धरण क्षेत्रामधून धावणे महाराज बाहेर पडलेलं पोरगं दवाखान्यात ऍडमिट करेपर्यंत जेव्हा शुद्धीवर आलं, सकाळी 7 वाजता
त्या पोराचा प्रवास चालू झाला. सरपंचाने त्याला गाडीत टाकलं आणि त्याच्या दारात जेव्हा आणलं तेव्हा सकाळचे 8 वाजले होते 5व्या दिवसाचे. याच्या दारासमोर गर्दी होती. बोला कशाची? कशाची? त्याच्या 10व्याची. हे गाडीमधून उतरलं ना आपल्या नातेवाईकांना विचारतं केस कोणाचे काढतात? लोक म्हणे तुझेच काढून राहिलो. कोणाचे? काय दृष्टांत दिला महाराज माऊलींनी, काय दृष्टांत दिला गोड. ऐका, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उत्तर बरोबर द्या. जर उत्तर चुकलं तुमच्यावर केस दाखल होऊ शकते. तुमचे चेहरे तर लगेच पडून गेले केसचं नाव काढल्याबरोबर. ऐका, प्रश्न कसा गोड आहे, माऊलीचा प्रश्न आहे हा. याच्या डोळ्याने याची पंचक्रिया विधी पाहतो म्हणून हा मेल्यात जमा धरायचा का आहेच अस्तित्वात म्हणून जिवंतपणात जमा धरायचा? बोला. हा, तो आहेच अस्तित्वात म्हणून जिवंतपणात जमा. बरोबर आहे ना? ऐका, तो महापुरामध्ये वाहून घेता होता पण न मरता न बुडता जसा परत आला म्हणून तसा जिवंतपणात जमा. तसा आयुष्यात कितीही चुका होऊ देत त्या होळीमध्ये जाळून टाका. दुसऱ्या दिवसापासून भजन करायला सुरुवात करा. तुम्ही पुण्यात्मा म्हणून जमा. आता ओवी सांगतो ऐका. तो आधी जरी दुराचारी परी सर्वोत्तमची अवधारी जैसा बुडाला महापुरीनं मरतुरी घाला. तुकोबाऱ्यांनी खरी होळी साजरी केली महाराज. तुकोबारे सांगतात बापो आज सगळं जाळून टाका. जीवनात ज्या चुका असतील त्या सगळ्या जाळून टाका. चुका कोण करत नाही? चुका करतच नाही त्याला देव म्हणतात. चुका करतो पण दुरुस्त करतो त्याला माणूस म्हणतात. आणि चुका करूनही दुरुस्त करत नाही त्याला जनावर म्हणतात. तुम्ही शेतकरी माणसं आहेत, तुम्हाला लवकर कळेल. जनावरासमोर तुम्ही पेंडीभर चारा टाका, त्याला अर्धी पेंडी खायची असेल तर तो अर्धी पेंडी बाजूला काढून ठेवत नाही, तसंच पडू देतो. का बरं? जनावर येते. त्याला शेणमूत्र टाकायचं असेल त्याने उरलेला चारा बाजूला केला पाहिजे पण करत नाही, तिथेच शेणमूत्र टाकतं. का बरं? जनावर येते. त्याला खाली बसायचं असेल जागा स्वच्छ केली पाहिजे पण करत नाही, तसंच बसतं. का बरं? जनावर येते. एसटी मध्ये जरी बसताना केळी खाईल चालते तिथेच टाकून देईल. का बरं? जनावर येते. जनावराला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, पाप कळत नाही, पुण्य कळत नाही. गावामध्ये बीजोत्सव चालू आहे हे सुद्धा कळत नाही. जनावर काय संबंध त्याचा? चुका करतो पण दुरुस्त करतो तो माणूस आहे. माझ्या तुकोबाऱ्यांना अपेक्षित असणारी होळी अशी आहे. कोणती? महाराज फार गोड. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाचे आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश. नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आयुष्यामध्ये झालेली पाप कर्म असतील, चुका असतील, आज होलिकेमध्ये त्याचं दहन करा. उद्यापासून चांगलं वागायला सुरुवात केली, पुण्यात्मा म्हणूनच जमा आहात तुम्ही. हेच शिकवते आमची संस्कृती. काय? केलेल्या पाप कर्माचा अनुताप, केलेल्या पाप कर्माचा पश्चाताप माणसाला देव बनवत असतो. लक्षात ठेवा. वाल्या कोळ्याने एवढं पाप केलं पण अनुताप झाला, पश्चाताप झाला, तो वाल्या कोळी वाल्मिक ऋषी बनला महाराज. होळीमध्ये केलेली जेवढी पाप कर्म आहेत तेवढी जाळून टाका, दग्ध करा त्याला. दैन्य दुःखामी न येती जवळी, दैन्य दुःखामी न येती जवळी. दैन्य दुःखाने नयती जवळी, दैन्य दुःखाने नयती जवळी. दहन हे होळी होती दोष, दहन हे होळी
होती दोष सर्व सुख येती माने लोटांगणी सर्व दुःख येती माने लोटांगणी हे होळे होते दोष दहनाही होई होती दोष सर्व सुख येते माने लोटांगणी सर्व सुख येते माने लोटांगणी कालच्या कथेमध्ये आपण काय काय बघितलं सांगा. कोणी उभं राहून सांगितलं तर बरं होईल. काल आपण जगद्गुरू तुकोबरांचे 14 टाळकरी बघितलेत. तुकोबरांची बहरणारी कवित्व शक्ती बघितली. तुकोबरांना श्री गुरूंनी केलेला स्वप्नातला दृष्टांत आणि साक्षात्कार बघितला. जगद्गुरू तुकोबरांची कौटुंबिक परिस्थिती बघितली. दुष्काळामध्ये होरपळून निघालेले तुकोबा भक्ती मार्गाकडे कसे वळलेत आणि तुकोबरांच्या जीवनात झालेला प्रभूचा साक्षात्कार हा त्यांना संसारापासून कसा अलिप्त करून गेला याचं वर्णन आपण काल बघितलं. सालोमालोंनी साहित्य चौर्य केलं. तुकोबरांचे अभंग चोरलीत. मी तुम्हाला काल बोलून गेलो तो 5.5 कोटी अभंगाची निर्माण तुकोबरांनी केली. पण 3.5 कोटी अभंग भंडाऱ्या डोंगरावर राहिलीत म्हणून त्याचं नाव भंडारा असं पडलं बरं का. त्याचे 2 प्रवाद आहेत. एक भक्तीचा भांडार तिथे पडला म्हणून त्याचं नाव भंडारा पडलं आणि दुसरं भक्तीचा भंडारा उधळला गेला म्हणून त्याचं नाव भंडारा पडलं. ज्या वेळेला जगद्गुरू तुकोबराय भंडारा डोंगरावर भजन करत असताना त्यांच्या पत्नीच्या पायात काटा रुतला. तो काटा करण्यासाठी प्रभू भगवान स्वतः आले. नंतर तिघांनी ज्या वेळेला एकत्र जेवण केलं आणि ज्या वेळेला भक्तीची चर्चा रंगली त्यावेळेला स्वर्गातले देव भंडाऱ्यावर पुष्पवृष्टी करत होते. तुमच्या माहितीसाठी सांगेन, एक विचारांती एक शब्द बोलतो. भारतीय आर्यावर्तामध्ये देवांनी पुष्पवृष्टी केली असा पहिलाच डोंगर त्याचं नाव भंडारा डोंगर आहे. पहिलीच स्पष्ट प्रभू परमात्म्याचे पाय त्या भंडारा डोंगरावर लागलेत महाराज. इतका पवित्र डोंगर आहे तो. भामचंद्र आणि भंडारा प्रभू परमात्म्याच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे जिथे प्रत्यक्ष भगवंताचे पाय लागलेत महाराज. नव्हे 4,500 अभंगाचा गाथा याच देवडीकरांच्या प्रतीतला भंडाऱ्यावर निर्माण झाला. वैराग्याची एक मूर्तिमंत खून म्हणून भंडाऱ्याकडे पाहिलं जातं. आजही खूप साधक भंडारा डोंगरावर जाऊन गाथेचं पारायण करतात. तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल मला. नारायणगाव कशासाठी प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यात माहिती आहे तुम्हाला? पुरुष मंडळी, नारायणगाव कशासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात? नाही बोला, काही होणार नाही, बोला बोला. तमाशासाठी. त्यात काय एवढं नवल आहे? प्रसिद्ध गाव आहे महाराज. तिथे एक तमासगीर राहत होता मारुती बुवा ठोंबरे म्हणून. तो मारुती तमाशामध्ये काम करायचा. 2 बायांचं त्याच्यावर प्रेम होतं तमाशातल्याच. ही म्हणायची माझ्याशी लग्न कर आणि ती म्हणायची माझ्याशी लग्न कर. त्या मारुतीची जोग महाराजांवर श्रद्धा होती महाराज. त्याने असं सांगितलं, मी लग्न करेल पण जोग महाराज ज्या बाईशी सांगतील त्या बाईशी करेल. त्या दोन्ही बायांना बरोबर घेतलं
आणि आळंदीला आले. आळंदीला आल्यावर त्याला कळलं जोग महाराज भंडाऱ्यावर गाथा पारायण करतायत म्हणून. त्या दोन्ही बायांना बरोबर घेतलं आणि भंडाऱ्या डोंगरावर गेला. एका झाडाखाली जोग महाराज गाथेचं पारायण करत होते. अत्यंत दिव्य पुरुष होता महाराज. तेजो वलय पाठीमागे फिरत होतं. जवळ जाण्याची हिंमत नव्हती. एका झाडाखाली दोन्ही बायांना घेऊन उभा राहिला. काही काळ उभा राहिला. थोड्या वेळानंतर महाराजांचं पारायण संपलं. जेव्हा डोळे उघडून समोर पाहिले तेव्हा दिसलं झाडाखाली मारुती उभा आहे. जोग महाराज म्हटले, मारुती ये. जवळ गेला मारुती. दोन्ही बायांना घेऊन प्रणिपात केला. जोग महाराजांनी विचारलं, मारुती कशा करता आलास? महाराज, या दोन बाया माझ्या तमाशात काम करतात. या दोन्ही बायांचं माझ्यावर प्रेम आहे आणि या दोघीच्या दोघी म्हणतात माझ्याशी लग्न कर. तुम्ही सांगाल त्या बाईशी मी लग्न करेल. जोग महाराज आजन्म ब्रह्मचारी. आता आली का अडचण? नाही, कोणता प्रश्न कोणाला विचारावा हे पाहिजे ना. मला जर कोणी विचारलं मासे पकडायला कोणता गळ पाहिजे, मी काय सांगावं? नाही, कोणाला काय विचारावं ही अक्कल पाहिजे ना. जोग महाराज आजन्म ब्रह्मचारी आणि तो विचारतो, महाराज तुम्ही सांगा कोणाशी लग्न करू? महाराज, एक वाक्य सांगतो, तुमच्या डायरीत लिहून ठेवा. थोरांची महती थोरांनाच कळते, पोरांना नाही. थोर पुरुष होते महाराज. 2 मिनिटं डोळे बंद केलेत, उघडलेत आणि एकच शब्द उच्चारलेत. त्या एक शब्दाचा परिणाम त्या भंडाऱ्या डोंगरावरचा काय झाला ते ऐका. जोग महाराज मारुतीला एकच म्हटलेत, मारुती, मारुती, मारुती कुठे लग्न करतो का? एकच शब्द बोललेत फक्त, बस. महाराज एवढ्याच शब्दाचा परिणाम मारुती वाणे दोन्ही बायांना परत पाठवलं आणि त्याच भंडाऱ्या डोंगरावर राहून 4500 अभंगाचा गाथा पाठ केला. तोच मारुती एके दिवशी वारकरी शिक्षण संस्थेचा शिक्षक बनला. त्यांचं नाव मारुती बुवा ठोंबरे. ही ताकद भंडाऱ्या डोंगराची महाराज. का? त्याची ताकद आहे महाराज. वैराग्याची परिसीमा गाठणारी भूमी आहे ती. महाराजांच्या चरित्रामध्ये पुढे असं आलेलं आहे, ज्या वेळेला प्रभू परमात्म्याची भेट झाली त्यावेळेला प्रभू परमात्म्याने सांगितलं, महाराज तुम्ही आता घरच्या मंदिरात बसून भजन करा. महाराज म्हटले, नको. का? येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येतो, अंगा येतो. मला एकांत हवा आहे. भंडाऱ्यावर एक एक अभंगाची निर्मिती होऊ लागली महाराज. आणि ज्या वेळेला तुकोबारांच्या अभंग गाथेची सर्वकडे चर्चा झाली, परिणाम काय झाला माहित आहे? तुकाराम महाराजांचे अभंग विहिरीवर मोठ हाकलणाऱ्या शेतकऱ्याच्या मुखातून बाहेर पडू लागले. शेतात शेती करणाऱ्या आऊत हाकलणाऱ्या शेतकऱ्याच्या तोंडातून बाहेर पडू लागलेत. निंदायला टोपायला जाणाऱ्या बायका जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग गाऊ लागल्यात. स्वयंपाक करता करता गृहिणी जगद्गुरु तुकोबारांचा अभंग म्हणू लागल्यात. आणि हेच पित्त नेमकं देहूमधल्या ब्राह्मणांचं खवळलं महाराज. सामान्य कुणबी माणूस अरे हे जर असे अभंग करायला लागले, त्यांच्या मुखातून जर वेदाची भाषा बाहेर पडू लागली तर लोक आम्हाला सत्यनारायण पूजेला सुद्धा बोलवणार नाहीत. त्यांनी रामेश्वर भट्टांकडे तक्रार केली महाराज. रामेश्वर भट्ट सरोली गावचा दशग्रंथी ब्राह्मण होता. दशग्रंथी म्हणजे काय नीट आहे का? दश म्हणजे 10
4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद आणि 6 शास्त्र, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. 6 शास्त्र आणि 4 वेद किती झालेत? 10 ग्रंथांचा अभ्यास ज्याचा मुखोद्गत होता आणि ज्याच्या वाणीवर उलत होता त्याला दशग्रंथी म्हटलं जायचं. आणि त्या देहू परिसरामध्ये तेवढा एकच दशग्रंथी ब्राह्मण होता, त्याचं नाव रामेश्वर भट्ट. जणू दशग्रंथांचा अभ्यास त्याने आपल्या पगडीमध्ये बांधून ठेवला होता महाराज. देहू गावातल्या आणि परिसरातल्या ब्राह्मणांनी एकत्र येत रामेश्वर भट्टांनी काही तक्रार केली. महाराज, ब्राह्मण्येतर जनांनी काव्य करावं आणि तेही वेदावर, हे आपल्याला परवडणार नाहीये. कोण? तुकोबा. कोण तुकोबा? देहू गावामध्ये कुणबी आहे. असं देहू गावाच्या पाटलांना पत्र लिहिलं रामेश्वर भट्टांनी. पाटील, तुमच्या गावातल्या देहू गावातल्या तुकोबा नावाच्या कुणब्याने जो काही प्रपंच मांडलाय त्याला आवर घाला, अन्यथा तुम्हाला धर्म मार्तंडाच्या सभेत प्रभात करावा लागेल. त्याला गावातून बाहेर काढण्याची शिक्षा तुमच्याकडूनच झाली पाहिजे, लक्षात ठेवा. पत्र पोचलं. पाटलांनी तुकोबारांना बोलून पाठवलं, सांगितलं महाराज तुम्हाला देहूगावात राहता येणार नाही, देहूगाव सोडावं लागेल तुम्हाला. का? तुम्ही धर्माच्या विरुद्ध गोष्ट केलेली आहे. कोण सांगेल आता धर्म म्हणजे काय? नाही, मला तर असं वाटतं ना धावणे महाराज, त्या काळापासून आजपर्यंत धर्म शब्दाची व्याख्याच कोणाला कळाली नाही, असा माझा दावा आहे महाराज. सांगेल तुम्हाला, आम्हाला लहानपणी शाळेमध्ये धर्म शिकवला गेला महाराज. तुम्हाला पण कविता असेल बघा एक साने गुरुजींची, जर येत असेल तर म्हणा. खरा तो एकची धर्म, म्हणा म्हणा. गोड गाता ते बाया, तुम्ही उगीच बोलवलं यांना. किती सुंदर गाता तुम्ही. तुम्ही पण म्हणा ना जरा. खरा तो एकची धर्म, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तया जा सुख वावे जगाला. खरा तो गोड म्हटलं तुम्ही. महाराज यांचं भजन खरंच ऐकायचंय मला. कथा झाल्यावर एक भजन म्हणायला हवं ना. जीव ओवाळून टाकावा असा साने गुरुजींचा धर्म. ऐका, एका वाक्यात सांगितला. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्था प्राणही द्यावे जगाला, प्रेम पावे. दुसऱ्या करता जगणं हा खरा परमार्थ सांगितलाय मला. दुसऱ्या करता जगणं. आपल्या लेकरावर कोणीही प्रेम करतं, महिला मंडळ. दुसऱ्याच्या लेकरावर करून पहा, तुम्हाला कळेल धर्म काय असतं ते. आपल्या लेकरावर तर कोणी प्रेम करतं महाराज. 2 पोरं उन्हामध्ये खेळत होती. आईने आपल्या मुलाला आवाज दिला, बाळू घरात ये रे. तर काय गाई काय सांगते, सावलीत खेळ. आणि तो माझा मित्र राम्या उन्हात खेळतो, त्याला मरू दे रे तू सावलीत. वय आई, हिला आई म्हणतात महाराज. माफ करा महिला मंडळ, एक वाक्य सांगतो. लोकाचं उन्हात मेलं तरी चालेल, पण आपलं सावलीत घेते तिला आई म्हणतात. पण आपलं उन्हात मेलं तरी चालेल, पण लोकाचा पदराखाली घेते तिला माऊली म्हणतात महाराज या जगामध्ये. काय
काय धर्म शिकवला आम्हाला साने गुरुजींनी. हे सार आहे धर्माचं, हे सत्य आहे. कोणतं? परार्था प्राणही द्यावे जगाला. कळू दे ना आपल्याला धर्म. बडवून टाकला लोकांनी महाराज. दुसऱ्या करता जगणं धर्म आहे. मला एक सुंदर प्रसंग आठवला कबीर महाराजांचा. होळीचं जेवण आटपलंच नाही वाटतं अजून. ऐका, तुम्हाला मी साने गुरुजींचा धर्म सांगितला. ऐका ना बापू, कबीर महाराजांनी तर याहीपेक्षा सुंदर धर्म सांगितला. भर दुपारी 12 वाजता एका झाडाला आग लागली महाराज. झाडाच्या टोकावर 2 पक्षी बसले होते, निवांत आणि शांत बसले होते. आग वरती वरती चढत होती. कबीर महाराजांनी पाहिलं, झाडाजवळ गेलेत आणि त्या पक्ष्यांना आवाज दिला. आग लगी है पेड़ को, जल रहे हैं पात. आग लगी है पेड़ को, जल रहे हैं पात. क्यों न उड़ते पंछीराज, पंख होती भी साथ. हे पक्ष्यांना, झाडाला आग लागली रे, तुम्ही का उडत नाहीत? पंख आहेत ना तुम्हाला, उडा ना. आग जवळ येते ना तुमच्या. पक्ष्यांचं लक्ष होतं महाराज कबीर महाराजांकडे. शांत आणि निवांत बसले होते. पुन्हा आवाज दिला कबीर महाराजांनी. हे पंछीराज, आग लगी है पेड़ को, जल रहा है पात. क्यों न उडते पंछीराज, पंख होती भी साथ. त्या पक्ष्यांनी उत्तर दिलं कबीर महाराजांना. दोन्ही कान उघडे करून ऐका माय बापू आणि घरी घेऊन जा. काय उत्तर दिलं पक्ष्यांनी? हमने इसके फल खाए, गंदे किए हे पात. हे कबीर सुन, तू कहता है ना हम उठ जाए, हम नहीं उठ पाते. क्यों? हमने इसके फल खाए, गंदे किए हैं पात. संकट के समय इसी के साथ रहना, यही हमारा धर्म और यही हमारी जात. हा धर्म शिकवला. माझ्या तुकोबऱ्याने विचारूयात का? माझे तुकोबऱ्या तर अजून कडे उच्चारले. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू. हे पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा, दातारा मज सोडवी दातारा. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा. जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात, देवा मला नाही कळत धर्म, मी तुझ्या पायावर वाहिला तो. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा. मला नाही कळत धर्म. तुकोबऱ्यांचा अजून एक प्रमाण आहे. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. तू जाणीत देवा, तुकोबारे तुम्ही धर्माच्या विरुद्ध कार्य केलेले आहे का? वेदावर भाष्य करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे, ब्राह्मणेतर जनांना नाही. तुकोबारांनी तर त्या आधी लिहून ठेवलं होतं,
वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा तो अर्थ आम्हासी तो ठावा वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा तो अर्थ आम्हासीच ठावा येरा निवाहावा भार माथा भाव माझा भाव माझा वेद आम्हावरी रोसोनिया गेला वेद आम्हावरी रोसोनिया गेला वेद आम्हावरी रुसोनिया गेला वेद आम्हावरी रुसोनिया गेला आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी वेद आम्हावरी रोसोनिया गेला वेद आम्हावरी रोसोनिया गेला आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी वेद आम्हावरी रोसोनिया गेला वेद आम्हावरी रोसोनिया गेला जगद्गुरु तुकोबरांना कौतुक वाटू लागलं महाराज. मनुष्य कर्माने कधीच मनुष्य जातीने कधीच श्रेष्ठ ठरत नाही, कर्माने श्रेष्ठ ठरतो, लक्षात ठेवा. म्हणजे वारकरी संतांमध्ये जाती त्याला कुठेच थारा नाहीये महाराज, कुठेच थारा नाही. तुम्हाला दृष्टांत सांगेल, तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील, ऐका. नाशकात एकदा ऋग्वेदी ब्राह्मणांचं संमेलन भरलं होतं महाराज. ऋग्वेदी ब्राह्मण हे अतिशय विद्वान असतात. त्यांची सगळी क्रियाकर्म आपल्या सामान्य ब्राह्मणांपेक्षा वेगळी असतात, देशस्थांपेक्षा. सामवेदी वेगळे, ऋग्वेदी वेगळे, त्यांचे प्रकार आहेत. ऋग्वेदी ब्राह्मण अतिशय विद्वान. नाशकात गंगेच्या काठावर, गोदावरीच्या काठावर ते संमेलन भरलं. अनेक देशभरातून ऋग्वेदी ब्राह्मण आले होते, अतिशय विद्वान. त्या संमेलनाचं असं वैशिष्ट्य होतं महाराज, स्टेजवर बसलेले ब्राह्मण, ऐकायला बसलेले सगळे ब्राह्मण, लाऊडस्पीकरवाला बी ब्राह्मण, लाइटिंग वाला बी ब्राह्मण, आचारी पण ब्राह्मण, वाढणारे पण ब्राह्मण आणि झाडणारे पण ब्राह्मण, पत्रावळ्या उचलणारे सुद्धा ब्राह्मण. दुसऱ्याला प्रवेशच नव्हता त्याच्यामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट आहे. सगळे ब्राह्मण. त्या कमिटीने ठरवलं आपल्याला कीर्तन ठेवायचंय म्हणून. कुठे? संमेलनामध्ये. आता मला सांगा, वाढणारे, झाडणारे आणि पत्रावळ्या उचलणारे जर ब्राह्मण असतील तर कीर्तनकार गुरव चालेल का तिथे? कीर्तनकार सुद्धा कोण पाहिजे? ब्राह्मणच पाहिजे. त्यांची कमिटी नियुक्त झाली, त्यांना अधिकार दिलेत, तुम्ही ठरवा कोणी कीर्तन करायचं ते. ती कमिटी पुण्याला गेली. त्यावेळेला पुण्याच्या SP कॉलेजमध्ये मामासाहेब दांडेकर प्राचार्य म्हणून काम करत होते. ब्राह्मण होते पण वारकरी होती. त्या कमिटीने मामासाहेबांना सांगितलं, मामासाहेब, पुण्याला ऋग्वेदी ब्राह्मणांचं संमेलन भरलंय, तुम्ही कीर्तन करण्यासाठी यावं. मामा म्हटले, अरे तुम्ही सगळे विद्वान ब्राह्मण आहेत, मी काय तुमच्यासमोर कीर्तन करणार आहे? त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, आळंदी तीर्थक्षेत्रावर जा, माझ्यापेक्षा विद्वान लोक आहेत, एखाद्याला कीर्तनाला घेऊन जा. मामा, आम्हाला तीच अडचण आहे, विद्वान नसला तरी चालेल, पण कोण पाहिजे? ब्राह्मण पाहिजे. आता आली का अडचण? पण मामा होते ती. धावणे महाराज एक वाक्य सांगतो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत भरपूर कीर्तनकार झालेत, पण असा एकच कीर्तनकार ज्यांना साहेब म्हणून पुकारतात, मामा साहेब दांडेकर. एकच कीर्तनकार ज्यांना साहेब म्हटलं जातं महाराज. अपूर्व ताकद होती मामासाहेबांना. मामासाहेब म्हटले, असं नका करू, भरपूर विद्वान लोक आहेत, त्यांना घेऊन जा. नाही नाही, आम्हाला ब्राह्मणच पाहिजे. आता गोची झाली मामांची. मामा म्हटले, काही हरकत नाही, येतो, तुम्ही तयारी करा. मामासाहेब कीर्तनाला आलेत, ऐकताय ना तुम्ही?
मामासाहेब कीर्तनाला आलेत, पण त्याने अभंग कोणता निवडला माहितीये का? अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड आणि काय त्याची रांड प्रसवली. महाराज, तुम्ही कोणत्या यातीत जन्माला आलेत याच्यावरून तुमचं श्रेष्ठत्व सिद्धच होत नाही. मग तुका म्हणे भलते याती आणि विठ्ठल चित्ती तो धन्य. तुका म्हणे नाही जाती सर्वे काम, तुका म्हणे नाही जाती सर्वे काम, तुका म्हणे नाही जाती सर्वे काम, तुका म्हणे नाही जाती सर्वे काम. ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, तुका म्हणे नाही जाते सर्वे काम, तुका म्हणे नाही जाते सर्वे काम. ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, तुका म्हणे नाही जाते सर्वे काम, तुका म्हणे नाही जाते सर्वे काम. तुम्ही कोणत्या यातीत जन्माला आली याला अजिबात महत्व नाही. महाराजांचं प्रमाणे वैष्णव चांबार धन्य त्याची माता. जातीने ब्राह्मण आहे पण भजन करत नाही, जातीने चांबार आहे पण भजन करतो. महाराज म्हणतो तो चांबार नाही श्रेष्ठ, त्याची आई श्रेष्ठ आहे की जिच्या पोटी असा भगवत भक्त जन्माला आला. महाराज वैष्णव चांबार धन्य त्याची माता. तुम्ही कोणत्या यातीत जन्माला आले याच्यावर तुमचं श्रेष्ठत्व सिद्धच होऊ शकत नाही महाराज. आणि जर तसं श्रेष्ठत्व सिद्ध झालं असतं तर नाम याची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरी रावती ये सवी. भगवंताने जेवावं तिच्या बरोबर. सजन कसा या विकू लागे माऊस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. कोण होती माणसं? चोखा बंका बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. नाही जाती सगळे काम, पण नाही फरमान आहे रामेश्वर भट्टांचा, तुम्हाला धर्मदंड सहन करावा लागेल. तुकोबा तुम्हाला गाव सोडावं लागणार आहे. महाराज जगद्गुरु तुकोबऱ्यांनी वाद घालण्यापेक्षा, वाद घालत बसण्यापेक्षा गाव सोडणं पसंत केलं. आपला विना चेपल्या घेतल्यात आणि तुकोबर आहेत देहू गावाच्या बाहेर निघाले, पण भ्रांत पडली. काय खावे आता कोणीकडे जावे, 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 काय खावे आता कोणीकडे जावे. गावात राहावे कोण्या बळे, गावात राहावे कोण्या बळे, गावात राहावे कोण्या बळे. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण खावे. ज्या गावात जन्माला येऊन आपल्या जीवनातलं सर्वस्व घातलं होतं, ज्या गावामध्ये तुको सेठ म्हणून तुकोबराय गौरवले गेले होते, ज्या गावातली महाजनकी
तुकोबारांनी काही काळ साधली होती. तुका सेठ म्हणून जो माणूस प्रसिद्ध झाला त्या तुकोबांना एके दिवशी गाव सोडावं लागलं होतं. हा समाज आहे महाराज, भ्रांतीमध्ये राहू नका. ज्याला काहीच समजत नाही त्याला समाज म्हणतात, आणि जो कोणाच समजून घेत नाही त्याला समाज म्हणतात. तुकोबारा विचार करतात, गावात राहावे कवन्या बळे. आता कोणाच्या बळावर गावात राहू? गावच्या पाटलाने सांगितलंय मला आता गाव सोडा म्हणून. आता कुणीकडे जावं, काय खावं? गावातला पाटीलच लोकला. आता कोण भीक घालेल मला? सोडलं महाराजांनी गाव. पण तुकोबारांनी विचार केला, नवला कोंबऱ्याजवळ जाऊन राहिलेत. 6 महिन्याचा कालावधी लोटला महाराज. जगद्गुरु तुकोबार आहे, देहू मध्ये नव्हते. 6 महिने. ऐकून ठेवा महाराज, ज्या तुकोबांनी देहू गावामध्ये भक्ती पिकवली, भक्तीचा मळा फुलवला, तेच देहू गाव सोडायला लोकांनी तुकोबारांना एक दिवशी मजबूर केलं होतं. समाज असाच आहे महाराज. परमार्थ करणाऱ्या शहाण्या माणसाने समाजावर फार काळ विश्वास ठेवून परमार्थ करायचा नसतो महाराज. नाथ महाराज चिरंजीव पदामध्ये लिहितात, जे जन वंदिती ते जन निंदिती. वाक्य सांगतो, घरी घेऊन जा. जी माणसं रात्री 10 वाजता तुमच्या गळ्यात हार घालतात, तीच माणसं दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता तुमची निंदा केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून समाजावर फार काळ विश्वास ठेवून शहाण्या माणसाने परमार्थ करायचा नसतो महाराज. सांगून जातो, ऐका. जर तुमचं अंतःकरण तुम्हाला ग्वाही देत असेल, आपण करतो ते काम चांगलं आहे, समाजाने कितीही निंदा करू देत ते काम जरूर करा, कारण तुमचं अंतःकरण ग्वाही देत आहे. आणि जर समाज वाहवा करत असेल आणि तुमचं अंतःकरण सांगत असेल हे काम चांगलं नाही, तर मुळीच करू नका. समाजावर विश्वास ठेवून परमार्थ करायचा नसतो राजाओ. तुकोबारांना रडू आलं. काय खावे आता, कोणीकडे जावे. महाराजांनी विचार केला की आता एवढ्यावर थांबून चालणार नाही, आपल्याला संघर्ष करावा लागेल. संघर्ष करावा लागेल. दिला असेल ऑर्डर गावातल्या पाटलाने, आपण जाऊन चरोलीला भेटूया रामेश्वर भट्टांना. निघाले तुकोबाराय महाराज पायी 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 पंढरपुरात पोहोचले. सकाळची वेळ होती. रामेश्वर भट्ट सकाळची संध्या करत होते. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि, स्वस्ति न बृहस्पति ददातु शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगमं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीरध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहारं सर्वलोकैकनाथं. रामेश्वर भट्टाच्या वाड्यातून वेदोक्त सूत्र बाहेर पडत होती महाराज. दारावर गडी माणसं उभी होती. मी आत येऊ शकतो का? कोण तुम्ही? मी देहूवरून आलो. तुकोबा म्हणतात मला. मालकाला विचारावं लागेल. गडी माणूस आत गेला. देहू गावावरून कोणी तुकोबा नावाचा माणूस आलेला तुम्हाला भेटेल म्हणतो. त्याला सांग माझी पूजा चालू आहे, बाहेर बसायला. बर. पूजा आटोपली. अंगात पंचा घालून आपलं उत्तरीय सावरीत रामेश्वर भट्ट बैठकीत येऊन बसलेत आणि मग निरोप पाठवला. पाठव द्याला. विद्वत जनांचं ज्ञान भक्तीमध्ये उतरलं ठीक, नाही तर राखच होते महाराज. प्रचंड अभिमान होता आणि अभिमानाने आजपर्यंत कोणालाच वरती येऊ दिले नाही महाराज.
कोणालाच नाही वरती येऊन दिलं. तुम्ही अहंकार कसला करताय महाराज? कसला अहंकार करताय? सोडा. रावणाचा टिकला नाही राजा हो, दुर्योधनाचा टिकला नाही, कंसाचा टिकला नाही. अभिमान में तीनों गए, धन वैभव और वंश न माने तो देख ले, रावण दुर्योधन और कंस. राख झाली महाराज त्यांची, राख. सांगेन हात जोडत जोडत तुकोबाराय आतमध्ये आलेत. बैठकीत बसलेल्या रामेश्वर भट्टांकडे पाहिलं, प्रणिपात केला. ब्राह्मण माणूस आहे. पायरी चढायला लागले तेव्हा रामेश्वर भट्ट खालीच उभा राहा, बैठकीत येऊ नकोस, तूच तुकोबा का? हो. कोणी दिला तुला अधिकार वेदावर भाष्य करण्याचा? काव्य करणं ब्राह्मणेतर जणांचं काम नाहीये महाराज. हे मी माझ्या मनाने नाही करत हो, मग मला हा अधिकार पांडुरंगाने दिलेला आहे. मला देवाने सांगितलंय, माझा अभंग तुकोबाची वाणी नाही, माझा अभंग देववाणी आहे. मला देववाणी कळतो का तुला? देव कधी? देववाणी हजारो वर्ष तपश्चर्या करून आमच्या पगडीत उतरला नाही आणि देववाणी म्हणतो? उतर खाली. सालोमाला उपस्थित होते. यापुढे अभंग करता येणार नाही तुला, एकही अभंग करता कामा नाही. सालोमालाने सांगितलं, महाराज यापुढे तुकोबा अभंग करणार नाही, पण आतापर्यंत जे अभंग केले त्याचं काय? ते तशाच्या तशा नदीत बुडवून टाका. फरमान होतं तुकोबारायांचं. वादात्मक विषय आहेत, फार चगडत बसू नका. फक्त मांडतो तुमच्या समोर काही साहित्यिक विचारवंतांची मतं मांडतो, जी तुम्ही जाणूनच घेतली पाहिजेत. तुकोबाराय निघालेत, सरळ देहूगावामध्ये आलेत. आपला अभंगातला गाथा उचलला, वह्या उचलल्यात, कपड्यामध्ये बांधला, त्याच्यावर एक दगड ठेवला, जसाच्या तसा गाथा इंद्राणीच्या डोहात टाकला. 2 प्रवाद आहेत. काही साहित्यिकांचं असं मत आहे की रामेश्वर भट्टाने प्रत्यक्ष देहूगावामध्ये येऊन तो गाथा बुडवला, पण वारकरी तत्वज्ञान असं सांगतं की रामेश्वर भट्टाच्या हातामध्ये एवढी ताकदच नव्हती की तो गाथा उचलेल आणि इंद्राच्या डोहामध्ये टाकेल. ताकदच नव्हती त्याची महाराज. मग आपण केलेल्या काव्यावर जे प्रभू इच्छेने तयार झालं, त्याच्यावर सामान्य माणसांनी एवढी आपली प्रतारणा करावी. तुकोबारांना अनुताप प्राप्त झाला आणि तुकोबारांनी तो गाथा इंद्राच्या डोहामध्ये टाकला. आणि त्याच इंद्राणीच्या काठावर एका शिळेवर तुकोबाराय उपोषणाला बसलेत. एकटे नाही बसलेत, मग तुकोबारायांची पत्नी जिजाऊ आणि तुकोबारायांचा बालपणीचा मित्र संताजी तेली जगनाडे महाराज, तिघांनी उपोषण सुरू केलं. महाराजांच्या चरित्रामध्ये असं आलेलं आहे, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, मग 13 दिवस वया रक्षुणिया उदकी, कोरड्याची काढूनी दाखवल्या शेकी. 13 दिवस विना अन्न पाण्याचं उपोषण. उपोषणच झालं पाहिजे महाराज. उपोषणाला प्रारंभ झाला. तुकोबाराय पाणी सुद्धा घेत नव्हते, बेशुद्ध पडायचेत. पण नवल होतं महाराज, शरीर चेतना रहित बनलं, कुठलाच त्राण शिल्लक नव्हता, पण नामस्मरण मात्र बंद नव्हतं. हे विशेष आहे महाराज. देहूगावातले लोक विचार करायचे, जिवंत म्हणावं तर कुठलीच चेतना नाही आणि मेलेला म्हणावं तर भजन बंद नाही, करावं काय नेमकं?
13व्या दिवशी साक्षात्कार झाला जगद्गुरु तुकोबारायांना. महाराज उठा, सांभाळला मी तुमचा गाथा, मी गाथा सांभाळलाय तुमचा. जसाच्या तसा गाथावरती आला महाराज. 13 दिवस वया रक्षोनिया उदकी, 13 दिवस वया रक्षोनिया उदकी. कोरड्याचे काढून दाखविल्या शेखी, कोरड्याचे काढवली दाखविल्या. अपार कवित्व शक्ती मिरवोनी विद्यांकी, अपार कवित्व शक्ती मिरवोनी विद्यांकी. कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरीचे जनलोकी, कीर्तन श्रवणे तुमच्या कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरीचे जनलोकी. कीर्तन श्रवणे तुमच्या जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जय जयाजी स्वामी सद्गुरु तुकया दातारा, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. देहू गावामध्ये वार्ता पसरली, तुकोबारायांचा गाथावरती आला. जो लोक सुटले महाराज, कोणी स्कॉर्पिओ घेऊन आलं, कोणी इंडिका घेऊन आलं, कोणी क्रेटा घेऊन आलं, कोणी सोमो घेऊन आलं. हा म्हणे माझ्या गाडीत बसा, तो म्हणे माझ्या गाडीत बसा. महाराज तुमची मिरवणूक काढायची. लोक असेच आहेत महाराज, चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करतच नाही लोक. मच्छिंद्रनाथ महाराज गावोगावी धर्मप्रचाराचा कार्य करताना एका गावामध्ये आलेत. एक कटोरा होता, दररोज गोरक्षाने भिक्षा मागावी आणि महाराजांना खाऊ घालावं. एके दिवशी गोरक्षाला सांगितलं, गोरक्षा तू थांब, मी जातो म्हटले. गोरक्ष म्हटले, महाराज तुम्ही नका जाऊ, तुम्हाला मिळणार नाही भिक्षा. हे लोक एवढे साधे नाही. शांत बस, मी जातो म्हटले. आले ते का चौकामध्ये. अलग निरंजन, जो मुझे कटोरा भर आटा देगा मैं उसे ब्रह्म दिखाऊंगा. काय वाक्य होतं, ऐकलं का तुम्ही? असं मच्छिंद्रनाथ म्हटले बरं का, मी नाही. जो मुझे कटोरा भर आटा देगा मैं उसे ब्रह्म दिखाऊंगा. लोणीचे लोक ते काय म्हणे माहितीये का, याला ब्रह्म दाखवण्याची ताकद राहिली अशी ता पीठ मागत फिरला असता का म्हणे. घ्या, एवढे लोक कठीण असतात महाराज. कोणीच भिक्षा दिली नाही महाराज, कोणीच नाही. परत आलेत, परत आलेत. गोरक्षनाथ महाराज म्हणले, थांबा मी जातो. त्याच चौकात आलेत. एका दगडाला दोरा गुंडाळला, बारीक दोरा असतो ना आपला, दोरा गुंडाळला. अलग निरंजन, जसा वरती फेकला तो दोरा अधांतरीत, आणि त्याच दोराला धरून असे वरती चढू आले, बारीक दोऱ्याला धरून. जे लोक पीठ घेऊन येत नव्हते ते सफरचंद घेऊन आले महाराज. काय सांगावं तुम्हाला आता. लोक म्हणे बाबा पाहिजेत, असा पाहिजे म्हणे. आणि आता चमत्काराच जास्त फॅड आलंय महाराज. पहा तुम्ही, भक्ती करणारी भजन करणारी माणसं समाजाला चालत नाहीत. मग चिवच्या करणारे लोक जास्त आवडतात. तुमच्याकडे ते बघत आहेत का? बघत अंगात येतं पा त्यांच्या. ते कस काय अंगात येतं मला कळतच नाही महाराज. नवलच आहे हो. असा वीज बरच दोरा असतो त्यांच्याकडे. नदी बांधू, नाला बांधू, आसमान बांधू, पूर्व बांधू, पश्चिम बांधू, दक्षिण बांधू, उत्तर बांधू. घरची भिंत 4 महिन्यापासून पडून गेली, तिन्ही बांधू. काय थोतांड आहे महाराज. लोक धावत आलेत, महाराज माझ्या गाडीत बसा. लोकांनी विचारलं का? महाराज तुमची मिरवणूक काढायची. महाराज म्हटले, मी कोणाच्याच गाडीत बसणार नाही, माझी मिरवणूक पण काढून घेणार नाही. तुम्हाला मिरवणूक काढायचीच असेल
तर या गाथेची मिरवणूक काढा. देहू गावातून त्या गाथेची प्रत मिरवणूक काढण्यात आली आणि मुख्य मंदिरामध्ये नेऊन ठेवण्यात आली. दुसऱ्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय सकाळी उठलेत, विना चेपला घेतला, तेव्हा दारासमोर गर्दी पाहिली. तुफान लोकांची गर्दी. सगळे लोक म्हणायला लागले, महाराज आम्हाला आता तुमच्या बरोबर यायचंय. कुठे? भजनाला. तुकोबाराय सांगतात, नका, मज सवे आता येऊ नका कोणी, मज सवे आता येऊ नका कोणी, मज सवे आता येऊ नका, मज सवे आता येऊ नका. सासुरवासिनी बायानो, सासुरवासिनी बायानो, न सहावे तुम्हा जनाचे कूट, न सहावे तुम्हा जनाचे कूट. सुरवासिनी बायानो, सुरवासिनी बायानो, न सहावे तुम्हा जनाचे हे कूट, न सहावे तुम्हा जनाचे हे कूट. महाराज म्हणते, येऊ नका तुम्ही माझ्यासोबत. का महाराज? अरे तुम्ही सासरवासी लोक आहेत, बाया आहेत तुम्ही, सासरवाची बाया. ते बायांनी ऐकून घेतलं. बरं माणसं पण होते ना तिथे. ते महाराज तुम्ही असं काय बोलतात? म्हणजे काय सासुरवासी बाई ना आम्ही बाया आहेत का? आम्ही माणसं होत ना. महाराज म्हणते, तुम्ही फक्त दिसायलाच माणसं आहेत, तुम्ही पुरुष नाहीत, तुम्ही स्त्रियाच आहेत. कशावरनं? या जगामध्ये पुरुष फक्त एकच आहे. कोण? उत्तम पुरुषस्पन्य परमात्मेत्युदावृता यो लोकत्रयमाविश्य बिभर्ते व्यव ईश्वरा. या जगामध्ये फक्त ईश्वरच एक पुरुष आहे. तुम्ही दिसत असतात पुरुष, तरी तुम्ही पुरुष नाहीत. का? महाराज तुम्ही सगळीकडे विजय प्राप्त करू शकाल, पण मृत्यूवर विजय प्राप्त करू शकत नाही. म्हणून पुरुषाची संज्ञा माणसाला लागू पडत नाही. येऊ नका तुम्ही. सासरवासी आहात तुम्ही. संसाराचा प्रचंड सासरवास तुमच्या पाठीचे, तुमच्याकडून भजन नाही करणार. काय शब्द आहेत महाराजांचे. सासरवास शब्द शिल्लक राहिला नाही महाराज. आता सासवास राहिले नाही तर सासरवास काय राहील महाराज आता. तुम्ही म्हणाल आमच्या गावात बसलेल्या आहेत त्या नाविलाजाने सासू झाल्या आहेत बिचाऱ्या, व्हावंच लागतं म्हणून. सासू कोणाला म्हणतात? दिवसभरातून सुनेच्या डोळ्यातून एकदा तरी आणते आसू, तिलाच म्हणतात खरी जातवान सासू. गेल्या त्या सासवा. काय सासरवास होता स्त्रियांना पूर्वी. पूर्वी स्त्रिया पहाटेला 4 वाजता उठायच्यात आणि जात्यावर दळण दळायच्यात. कशावर? जात्यावर. जातं पाहिलंय का तुम्ही? स्टीलचं असतं का पितळाचं? आता जातं राहिलं नाही, त्याने त्याचं नाव सार्थ केलं महाराज. जात खरंच गेलं ना ते. जातं गेलं पण एकटं नाही गेलं महाराज. जातं गेलं पण पहाटेचं उठणं घेऊन गेलं. जातं गेलं पण स्त्रियांच्या स्नायूंचं मर्दन घेऊन गेलं महाराज. जातं गेलं पण माहेरचं प्रेम घेऊन गेलं महाराज. काय प्रेम होतं त्याच्यामध्ये. ते बाय पहाटेला दळायला बसल्या की म्हणे, वाटच्या वाट सरू काय पासी मकानाला, सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या दुकानाला. तो भाऊ रोजगारामीवर कामाला जातो, 200 रुपये रोजवर. पण काय भाव आहे तो माहेरचा पाहणं तुम्ही. त्या जात्याची अशी गंमत आहे. त्या जात्यावर दळण दळणारी बाई इतकी हुशार असते महाराज. ती एका हाताने जातं पण फिरवते, दुसऱ्या हाताने धान्य पण टाकते. आपल्याला जमणार नाही. पहा तुम्ही, करून पहा तुम्ही प्रयोग. जातं फिरवायला गेलं का धान्य टाकणं बंद, आणि धान्य टाकायला गेलं का जातं बंद. आणि ती बाई इतकी हुशार. जसे काही काही पुजारी इतके हुशार असतात, एका हाताने घंटी बी वाजतात आणि एका हाताने आरती बी फिरवतात. तसं ती बाई एका हाताने जातं पण फिरवते, दुसऱ्या हाताने धान्य पण. आपलं बंद होऊन जात. काय अलौकिक प्रेम होतं.
वाटच्या वाट सरू काय पासी मकानाला, सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या दुकानाला. पूर्वीचे भाऊ, या पूर्वीच्या बहिणी, त्या बहिणींना जर आता वाटा नाही मिळाला महाराज संपत्तीमध्ये, आत्ताच्या ते आपण गाणं म्हणतात महाराज. वाटच्या वाट सरू काय पासी मकानाला, काढी लागो माझ्या भावाच्या दुकानाला. गेला तो काळ. तुम्ही सासरवासी आहात, संसाराचा प्रचंड त्रास, प्रचंड त्रागा तुमच्या पाठीमागे आहे. जगद्गुरु तुकोबराय प्रभू परमात्म्याच्या समोर आपली कैफियत वर्णन करायचे. कागा सासुर वासिनी मज केले भगवंता, कागा सासुर वासिनी मज केले भगवंता, रागा सासरवासी केले भगवंता, रागा सासरवासी केले भगवंता. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. कागा सासुर वासिनी मज केले भगवंता, कागा सासुर वासिनी मज केले भगवंता. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, लाज वाटे म्हणविता दास, लाज वाटे मना तुझा म्हणविता सागर. तुकोबरांची ख्यात कीर्त पसरतच होती. देहू गावामध्ये जगद्गुरु तुकोबरांच्या औष परंपरागत मंदिराच्या शेजारी मंबाजी गोस्वामी राहत होता. तो चिंचवडचा राहणारा होता. त्याने देहू गावामध्ये मठ बांधलेला होता आणि आपला थाट त्या थाटामध्ये ते मठ शिष्य परगण्यामध्ये राहत होता महाराज. तो तुकोबाच्या कीर्तनाला येऊन बसायचा आणि तुकोबाऱ्यांचा द्वेष करायचा. पहा बरं का लोक, तुकोबाच्या कीर्तनाला येऊन बसायचा, तुकोबांचा द्वेष करायचा. चरित्रामध्ये असं आलेलं आहे की त्याने त्याच्या मठाला काट्यांचं कुंपण केलेलं होतं. लोक प्रदक्षिणेला जायचे की ते काटे आडवे यायचे. जगद्गुरु तुकोबरायांनी लोकांनी कंप्लेंट केली तुकोबरायांकडे, महाराज मंदिराला प्रदक्षिणा मारायला जावी तर काटे आडवे येत आहेत. कोणी लावले? मंबाजी गोसाव्याने. हरकत नाही. जगद्गुरु तुकोबराय स्वतः त्या ठिकाणी गेलीत आणि तुकोबरायांनी त्या मठाला लागून असणारं जे काट्याचं कुंपण होतं ते काटेरी कुंपण काढून टाकलं. ही गोष्ट त्यावेळेला मंबाजी गोसाव्याला कळली महाराज. मंबाजी गोसावी धावत आलेत आणि मंबाजी गोसाव्याने, असं महाराजांच्या चरित्रामध्ये आलेलं आहे, त्या काटेरी पेट्याने तुकोबरायांना मारलं महाराज. इतकं मारलं तुकोबरायांना मारता मारता मंबाजी गोसावी स्वतः बेशुद्ध पडला. इतकं मारलं. त्याच्या शिष्याने उचलून नेलं. महाराज तसेच घरी परत आले. संध्याकाळी कीर्तनाची वेळ झाली. महाराज कीर्तनाला उभे राहिलेत पण कीर्तनामध्ये रंग भरत नव्हता. महाराज म्हटले, आज कीर्तनात रंग का भरत नाही? धावणे महाराज म्हटले, आज लोकांनी पुरणपोळ्या खाल्ल्या त्याच्यामुळे. महाराज म्हटले, नाही, आज कीर्तनामध्ये रंग का भरत नाही की रोज आपल्या कीर्तनामध्ये जो अधिकारी सत्पुरुष येऊन बसतो मंबाजी गोसावी, ज्याने सकाळी मारलं होतं महाराजांना, तो नाही म्हणून कीर्तनामध्ये रंग येत नाही. केवढा औदार्य असेल महाराज.
आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही हो महाराज, कल्पना सुद्धा करू शकत नाही या गोष्टी. महाराजांनी 1-2 जणांना सांगितलं जा रे बोलून आणा त्यांना. लोक गेलेत मंबाजी गोसावी. महाराज तुकाराम महाराजांनी तुम्हाला कीर्तनासाठी बोल. नाही येत मी, जा सांग त्याला. तुकोबरांनी सांगितलं तुम्ही भजन करा, मी घेऊन येतो म्हटले त्यांना. बाकीचे टाळकरी भजन करायला लागलेत. महाराज स्वतः गेलेत. पाहतो तर मंबाजी गोसाई झोपलेले होते. त्यांना उठवलं. महाराज मला मारून मारून तुमचे हातपाय दुखले असतील ना. महाराजांनी पाय चेपायला सुरुवात केली त्याच्या. अनुताप झाला, त्याला वाईट वाटलं. महाराज मला माफ करा. महाराजांनी तिथून त्याला आणलं, कीर्तनात बसवलं आणि ही वार्ता जिजाऊला कळली. आईसाहेब चिल्ल्यात, महाराज चिल्ल्यात. दुसऱ्या दिवशी महाराजांना सांगितलं ज्या मंबाजी गोसावीने तुम्हाला मारलं त्याला तुम्ही कीर्तनात घेऊन आलात, काहीच वाटलं नाही तुम्हाला, काही बोलले नाही तुम्ही त्याला. महाराज मला तुम्हाला दृष्टांत नाही सांगायचा, या दृष्टांतातल्या आतला सिद्धांत सांगायचा आहे, तेवढा ऐका, तो घरी घेऊन जा. मी तुम्हाला कधीच भाकड कथामध्ये टाकणार नाही, मला सिद्धांत सांगायचा, तो ऐका. इतकं गोड आहे महाराज धावणे मला सिद्धांत. तुकोबाने जिजाऊला म्हटले जिजाऊ जाऊ दे ना, मारू दे ना त्याला, मला काही फरक पडला नाही, तुला काय पडला, मला पडला म्हणून तो म्हणते. माझ्या नवऱ्यावर कोणी अंगावर हात टाकावा. महाराज काय स्वाभिमान असेल नवऱ्याचा. नाही, तुकोबारे परमात्म्याजवळ आभार मानतात की मला देहू गावामध्ये जिजाऊ सारखी पत्नी मिळाली म्हणून एवढा पराकोटीचा परमार्थ मी करू शकलो. तुम्ही काहीच बोलले नाही त्याला. काय सिद्धांत मानतोय तुमच्या समोर, लक्षपूर्वक ऐका, घरी घेऊन जा. महाराज म्हटले मी त्याला काहीच बोललो नाही. ले का आवले, मी काल एक परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत 1 नंबरने पास झालो आणि माझी परीक्षा घेणारा जो अधिकारी होता ना तो मंबाजी गोसावी होता. त्याने तुम्हाला मारलं, तो काय तुमच्या परीक्षेचा अधिकारी? हो तुला तेच सांगतो आवले, काल मी मंबाजी गोसाव्याला एक शब्दही बोललो नाही, एवढा मार खाऊन. याचा अर्थ मी क्रोधावर विजय मिळवला, या परीक्षेत मी पास झालो. साधू संतांचं जीवनच असं आहे महाराज. तुकोबरांचे अभंग बघा. काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई. अवघी आनंदाची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई. आनंदाची, एवढी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाई, काम क्रोध लोभ निमाले ठाई. आवले मी क्रोधाच्या परीक्षेत पास झालो, माझा विजय झाला क्रोधावर. साधू संतांनी मिळवलेले विजय बघा. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी, हरिहराची आबरू घेतो भैनाजी त्याची. जमदग्नी दुर्वासनाडिले महान मान ऋषी, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. जो हार माय बाप, जो हार माय मी काया पुरीचा. काम संपला. जे हजारो वर्ष तपस्या करणाऱ्या ऋषी मुनींना जमलं नाही महाराज. पराशराने 1000 वर्ष तपस्या केली. किती? 1000 वर्ष.
आणि जेव्हा गंगेच्या काठावर आले ना महाराज, सूर्यासारखे चमकत होते. गंगेच्या पलीकडच्या काठावर जात होते आणि कोळ्याची मुलगी नाव चालवत होती. पराशराने सांगितलं, बाळ मला पलीकडे सोडशील? ती अतिशय सुंदर होती. महाराज बसा ना महाराज. नाव चालू झाली. एक वाक्य सांगतो. रामायणामध्ये एक दृष्टांत वाचलाय मी, खूप सुंदर आहे, ऐका. तुम्ही ऐकलं नसेल म्हणून सांगतो. माध्यान्नाची वेळ होती. सीतामाई एका झाडाखाली झोपलेल्या होत्या. प्रभू एका झाडाखाली झोपले होते आणि सीतामाई ज्या झाडाखाली झोपल्या होत्या, लक्ष्मणराय तिथे जागे होते रक्षण करण्यासाठी. प्रभूच्या मनामध्ये मतिभ्रंश निर्माण झाला. देवाची गोष्ट सांगतोय महाराज मी, आपण कुठेच नाही. देवाच्या मनात मतिभ्रंश झाला. सीता तरुण आहे, लक्ष्मण पण तरुण आहे आणि एकांतात आहे. माझा भाऊ असला म्हणून काय झाला? त्याची बुद्धी जर भ्रमिष्ट झाली तर करायचं काय? पण लक्ष्मणाला विचारणार कसा? सेवा करत होता महाराज. अद्भुत रामायणातला प्रकार आहे, प्रसंग आहे. 14 वर्ष अन्न पाण्याचा त्याग करून आपल्या भावाची आणि बहिणीची सेवा करत होता, म्हणून त्याला पशुपक्ष्यांची भाषा कळत होती महाराज लक्ष्मणाला. आता लक्ष्मणाला विचारणार कसं? हे पोपट्याचं रूप घेतल्याने एका झाडावर बसलेत. कोण? प्रभू. आणि त्या पोपट्याच्या वेशामध्ये लक्ष्मणाला प्रश्न विचारतात. लक्ष्मणा, पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांचे यौवनम दृश्यवे ते मी रूपानी कसे मे चलते म्हणा. हा हे लक्ष्मणा सांग, एकांतात सुंदर स्त्री, सुंदर फूल आणि सुंदर फळ पाहिल्यावर कोणत्या माणसाचं मन विचलित होत नाही? पोपट्याच्या विषयात रामाचा प्रश्न आहे लक्ष्मणाला. पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच्या यौवनम दृश्यमे स्त्री निरूपाणी कश्यमे चलते म्हणा. कोणत्या माणसाचं मन विचलित होत नाही? लक्ष्मण होता महाराज तो. त्याने धनुष्यबाणच बाहेर काढला. ए पोपटा, एकाच बाणात जीव घेईल म्हटलं तुझा. रागू नकोस, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ऐक, कोणाचं मन विचलित करतोस तू? पिता यश सुचिरभूतो माता यश पतिव्रता श्रीराम सेवया निर्तस्य कश्याहम चलते म्हणा. हा अरे, ज्याची आई महान पतिव्रता आहे, ज्याचे वडील सुचिरभूत आहेत आणि ज्याचं सगळं जीवन श्रीरामाच्या सेवेत आहे, त्याचं मन कधीच विचलित होत नाही. एकांत सांगत होतो तुम्हाला. नाव चालवणाऱ्या त्या तरुण स्त्रीला पाहिलं आणि पराशराचा काम जागृत झाला. त्या पराशराने त्या मुलीजवळ आपली इच्छा प्रकट केली. माझा काम पूर्ण करते म्हटले. महाराज, दिवस हे दिवस, मी रात्र करतो म्हटलेत. हातात पाणी घेतलं कमंडलू मधलं, सूर्याच्या दिशेने फेकलं. एका क्षणात रात्र तयार केली. महाराज, आता काम पूर्ण कर. महाराज, आपण पाण्यावर आहोत. मी काय कामाचं आहे? एका क्षणार्धात नाव पाण्यापासून अशी आदंतरित केली. कर आता काम पूर्ण. महाराज, नाही. तुमचा काम मी नाही पूर्ण करू शकत. का? तप करून करून तुमचं शरीर पवित्र झालेलं आहे. मासे पकडून पकडून माझं अपवित्र झालंय. पवित्रात अपवित्राचा संयोग शक्यच नाही. मी काय कामाचं आहे? कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि तिच्या शरीरावर टाकलं, तसं दिव्य केलं. आता माझा काम पूर्ण कर. ती म्हटले, महाराज, आता तर अजिबात करणार नाही. का? जो माणूस आपल्या तपश्चर्याच्या जोरावर दुसऱ्याचं शरीर पवित्र करू शकतो, जो माणूस आपल्या तपश्चर्याच्या जोरावर दिवसाची रात्र बनवू शकतो, जो पाण्यावरची नाव आधांतरित करू शकतो, तो कामाला जिंकू शकत नाही. अशा दुबळ्या माणसाचा काम मी काय पूर्ण करणार म्हटले. कोणाची कथा चालू? कोणाची कथा चालू आहे? हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींची कथा चालू आहे. पण सांगू, हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींना जो काम जिंकता आला नाही, तो काम माझ्या तुकोबारीने जिंकला. महाराज, जाई वो तू माते
न करी सायास जाई ओ तो माते न करी सायास जाई तो माझे न करी सायास जाई तो माझे न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो आम्ही विष्णुदास तैसे न हो जाई ओ तू मायन करे सायास जाई ओ तू माते न करे सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो आम्ही विष्णुदास तैसे न हो जाई ओ तू माते न करे सायास जाई ओ तू मायन करे सायास हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींना जो जमला नाही तो काम माझ्या तुकोबाऱ्यांनी जिंकला महाराज. विषय सेवणार्थ आलेल्या स्त्रीला जगद्गुरु तुकोबाराय हात जोडून सांगतात, तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी चका जगी नर थोडी. मी सापडलो का तुला आई, जाय ना तू जाई ओ तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नो हो. लोक वाचतच नाही हो महाराज गाथा. महाराज आम्ही म्हटले आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास तरी लोक म्हणतात नाही महाराजांनी त्यांच्या पुरतच म्हटलं म्हणे मी विष्णुदास तैसा नो. आम्ही रे राजा हो, आम्ही भजन करणारे सगळे आम्ही शब्दामध्ये सगळे आलेत ना महाराज. जे जे भजन करतात ते कामावर विजय मिळवला. आवले मी आज क्रोधावर पण विजय मिळवला. तोपर्यंत ही वार्ता सरोलीच्या रामेश्वर भट्टांकडे पोहोचली. तुकोबऱ्यांचा गाथा पाण्यावर तरंगला. देहू गावामध्ये मिरवणूक निघाली. रामेश्वर भट्टांना ही वार्ता कळली महाराज. रामेश्वर भट्ट तुकोबऱ्यांच्या भेटीला निघालेत. बघतोस म्हटले आता. रस्त्याने चालता 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 पुणे शहरामध्ये आलेत रामेश्वर भट्ट. पुणे शहरामध्ये अनगडशाह नावाचा एक फकीर राहत होता. फकीर कुणाला म्हणतात माहिती तुम्हाला? जो कल की फिकर ना करे उसे कहते फकीर. जिसको कल की फिकर नहीं उसे कहते हैं फकीर. मी असं ऐकलंय बरं का, मला माहित नाही धावणे महाराज. ते जैन साधू असतात ना, जैन साधू, ते कोणाच्या घरात गेले ताईसाहेब, ते फक्त अशी मूठभर भिक्षा घेतात. ती मूठभर भिक्षा खातात, उरलेली तिथेच टाकतात आणि पुढच्या गावाला जातात. नवल आहे हो महाराज. तुकोबाराय सांगतात आम्ही काही कमी आहेत का? आम्ही सुद्धा जगतामध्ये हाच संदेश पोहोचवला. काय? निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमासी स्थान कोपी गुहा कोठेही चित्तासी नसावे बंधन हृदय नारायण साठ बाबा. काय शब्द आहे तुकोबारांचे, जीव ओवाळून टाकावा असे शब्द. निर्वाहापुरते, जगण्यापुरतं खावं माणसाने का खाण्यासाठी जगावं? सांगा बरं. जगण्यासाठी खावं का खाण्यासाठी जगावं? काय जेवतात महाराज लोक काही काही. काय सांगू तुम्हाला, जेवताना पोटाचे 4 भाग पाडायचे असतात. 2 भाग अन्नाने भरायचे, 1 पाण्याने भरायचा आणि 1 श्वासोश्वासाकरता रिकामा ठेवायचा. याला म्हणतात जेवण. लोक अन्नाने जे भाग भरायचे ते बी अन्नानेच भरतात, पाण्याने जो भरायचा तो बी अन्नानेच भरतात. आणि श्वासोश्वासाच्या भागावर जेव्हा अतिक्रमण होतं तेव्हा आतून पत्र येतं, कृपया माल पाठवणे बंद करा, गोडाऊन फुल झालेला आहे. अधिक पाठवण्याचा प्रयत्न केला तर उर्वरित बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. कळावे आपला ढेकर. ढेकर म्हणजे पत्र आहे ते. खायला मिळत नाही म्हणून माणसं कमी आजारी, तितके खाऊन खाऊन आजारी पडलेत महाराज. नवल आहे ना. काही काही तर असे पट्टे आहेत, रात्री 3-3 भाकरी खातात आणि फिरायला 5-5 किलोमीटर जातात.
काय नवल आहे. म्हणते निर्वाहा पुरते अन्न. फकीर त्याला म्हणतात जो कल की फिकर ना करे वो फकीर. त्या अनगडशाची फकीर होती, वीर होती. तो अनगडशा फकीर नमाज अदा करण्याच्या अगोदर त्या विहिरीमध्ये जायचा, हातपाय धुवायचा आणि मग मशिदीत जायचा नमाज अदा करायला. नेमकंच अनगडशाच्या फकीराच्या विहिरीजवळ आलेत रामेश्वर भट्ट आणि माध्यान्ह झालं बरोबर. दशग्रंथी ब्राह्मण होता. 3 टाइम संध्या करत होता, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. संध्या करण्यासाठी त्या विहिरीच्या काठावर उभे राहिलेत रामेश्वर भट्ट. आपल्या अंगातले कपडे काढलेत आणि रामेश्वर भट्टाने अनगडशाच्या फकीराच्या विहिरीमध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर जोरात आवाज झाला. शिष्यांना पाठवलं, जाओ कौन डूब रहा है अपने कुएं में. शिष्यगण धावत आले. जी कोई बम्मन लग रहा है. असा रागात आला महाराज अनगडशा फकीर. सिद्धी प्राप्त होते त्याला. रामेश्वर भट्टांजवळ आला आणि त्याने शाप दिला, ऐसे ही डुबते रहो. काय शाप होता? ऐसे ही डुबते रहो. महाराज काय त्याच्या शापाचा परिणाम असेल त्या अनगडशाच्या. तर रामेश्वर भट्ट आंघोळ करून वरती आला आणि त्याच्या सगळ्या अंगाचा दाह होऊ लागला. महाराज आणखी पाण्यात उडी मारली का बरं वाटायचं, पाण्यातून बाहेर निघाला का आग व्हायची शरीराची. कारण तो शापच असा होता, ऐसही डुबते रहो. पाण्यात राहायचा का तेवढंच बरं वाटायचं त्याला. सर्वांगाचा दाह होऊ लागला. महाराज बाहेर पडला. त्याने त्याच्या कुलदेवतेचं स्मरण केलं, भगवान नागेश्वराचं. नागेश्वराने रामेश्वर भट्टांना दृष्टांत दिला, संतांच्या संगतीमध्ये गेलात आणि काही काळ संतांनी तुम्हाला प्रसाद अर्पण केला तर तुमच्या अंगाचा दाह दूर होऊ शकतो. मग त्याने अर्थ काढला. आता संतांना जायचं ना शरण, मग तुकोबारांना नाही जायचं, आपण माऊलीला शरण जाऊ. एवढा विक्षिप्त होता तो. तिथून निघाला, आळंदीला गेला. अजान वृक्षाच्या खाली बसला. त्याचे शिष्य वरून अशी गागर धरायची पाण्याची. ते पाणी अंगावर पडलं का तेवढंच बरं वाटायचं त्याला. कारण तो शापच असा होता. महाराज माऊलीची आराधना केली. माऊली स्वप्नामध्ये आलेत. माऊलीने सांगितलं, तुम्हाला रामेश्वर भट्ट जर तुमच्या अंगाचा दाह शांत करायचा असेल तर एकच पर्याय. आता आळंदीचं कोर्ट बंद झालेलं आहे. तुम्हाला जर जायचं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला देहूला जावं लागेल. मग रामेश्वर भट्टाचे डोळे उघडलेत. महाराज तिथून निघाला. महाराजांच्या चरित्रामध्ये असं आलेले, निघाला म्हणजे साधा नाही निघाला महाराज, तिथून दंडवतच घालत निघाला तुकोबारायांना. हा भक्तीचा विजय महाराज लक्षात ठेवा. दंडवतच घालत निघाला. ही गोष्ट तुकोबारायांना जेव्हा कळाली तेव्हा तुकोबारांना अरे 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 हे चुकीचं आहे. ते ब्राह्मण आहेत, दशग्रंथी ब्राह्मण आहेत, आणि दशग्रंथी ब्राह्मणाने आपल्याला दंडवत घालावं हे बरोबर नाही. आपणच त्यांना भेटायला जाऊ म्हटले. तुकोबारा इकून देहूकडून निघाले. तो आळंदीवरून निघाला. मध्ये त्यांची गाठ पडली. महाराज जवळ येऊन रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांना पाहिलं, दंडवत घातला. तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट्टांना उभं केलं. तेव्हा रामेश्वर भट्ट म्हणतात, महाराज मी स्वतःहून नाही आलो तुमच्याकडे, मग मला माऊलींनी पाठवलं. माऊलींनी पाठवलं म्हटल्याबरोबर तुकोबारांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. अरे मी का माऊलींपेक्षा मोठा झालो? ज्ञानोबा तुमच्याजवळ काय कमी आहे? ज्ञानेश्वरे काय गुणे जेही पाठविले धरणे, जेही पाठविले धरणे, जेही पाठविले धरणे. काय गुणे जेही पाठविले धरणे, जेही पाठविले धरणे, जेही पाठविले धरणे.
खरे काय येऊने जीही पाठविले धरणे. माऊली तुमच्याजवळ काय कमी आहे? रामेश्वर भट्ट तुम्हाला माहिती नाही हो. ज्ञानोबराय कोण आहेत माहितीये का तुम्हाला? ज्ञानी यांचा राजा हा धरणेकरांच्या उपदेशातलाच आबदलाय. गुरु महाराव मनती ज्ञानदेव तुमाईसे. मी कोण आहे हो? मज पामराई काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुळणे काय पुढे. तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली मनोनी ठेवली पायी डोळी. अशंक्य काय ज्ञानोबर आहे तुम्हाला? काय अशक्य? तुम्ही किती समर्थ आहात तुम्हाला माहितीये का ज्ञानोबर आहे? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रे डावले. अंगी ऐसे बळ रे डावले. दयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रे डाबोले. अंगी ऐसे बळ रे डाबोले. गर्भगडीत झालेत. जगद्गुरु तुकोबरांचं दर्शन झालं. कृतकृत्य झालेत. जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनातला विषय सांगतो आजची कथा संपवता. जगद्गुरु तुकोबरांच्या कथेचा विजय, जगद्गुरु तुकोबरांच्या भक्तीचा विजय. दशग्रंथी ब्राह्मण ज्याने एक काळ तुकोबरांचा कट्टर विरोध केला, तुकोबरांचा पक्का बहिरी, ज्या दिवशी तुकोबरांचं दर्शन झालं त्या दिवसापासून रामेश्वर भट्ट कधीच सरोलीला गेले नाहीत. ते अवतार कार्य संपेपर्यंत देहू गावामध्ये होते असं महाराजांचं सिद्धांत आहे. त्या दिवसापासून त्यांनी जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनामध्ये टाळकरी म्हणून साथ दिली. जगद्गुरु तुकोबरांच्या 14 टाळकऱ्यांमध्ये रामेश्वर भट्टांचा नंबर आहे. भक्तीतला विजय. अनेक प्रसंग जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनामध्ये घडलेत. मात्र त्याही काळामध्ये तुकोबरांनी आपल्या 3 जबाबदाऱ्या पेलल्यात. त्यात महत्वाच्या होत्या जगद्गुरु तुकोबरांची 3 मुलं महादेव, विठ्ठल आणि नारायण, आणि 3 मुली काशीबाई, गंगाबाई आणि भागीरथी. त्या 3 मुलींचे विवाह पार पडलेत. त्या काळामध्ये इनामदार गाडे आणि मोसे जांभूळकर अशा 3 परिवारामध्ये तुकोबरांच्या मुली दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मालजी गाढे नावाचे जे टाळकरी होते तुकोबरांची, ते जावई होते त्यांची. 14 टाळकऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. मालजी गाडे आज आपण आपल्या झक्कीमध्ये तुकोबरांच्या मुलीचा विवाह सोहळा पाहणार आहोत. तीच भागीरथी जिच्याकरता जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाहून परत आले होते. भागीरथी करे धावा बाबा गेले कोण्या गावा. त्या भागीरथी करता परत आले होते. तुकोबराय सदैव वैकुंठातून आले होते परत. पुढे आपल्याला त्या प्रसंगामध्ये बघायचंय. आता आपली कथा आज या ठिकाणी विराम घेते. पाहता पाहता आपण 4 दिवस या कथेत रममाण झालोय. उद्याच्या कथेमध्ये एका अलौकिक प्रसंगाला आपण सामोरे जाणार आहोत, आणि ते म्हणजे छत्रपती शिवरायांची आणि तुकोबरांची भेट, जिथून महाराष्ट्र तुकोबाच्या भक्तीत आणि शिवबाच्या शक्तीत रममाण झाला. तो प्रसंग आपण उद्या पाहणार आहोत. अजून बरेच चरित्रात्मक पैलू जगद्गुरु तुकोबरांचे आपल्याला उद्या पाहता येतील. तत्पूर्वी आपली कथा या ठिकाणी आता विराम घेते. एकदा महाराजांचं भजन करून नंतर आपण आरती घेणार आहोत. आरतीच्या यजमानांनी या ठिकाणी यायचंय. तुकाराम 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 तुकाराम.